नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी तुम्हाला आज माझे घरातले ग्रिलमधले झाडं दाखवणार आहे. तर मी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे. तर ऑलरेडी तयार आहे आणि सोबत आपण झाडांची मशागत पण चालू करणार आहोत. म्हणजे मशागत करून घेणार आहोत. आता नंतर 2-3 महिन्यांनी पावसाळा लागेल, तर त्यासाठी आत्ताच मी एक झाड त्याची मशागत करून घेत आहे. तर मी मशागत करता करता झाडाची माहिती पण देणार आहे, कुठून आणलं, कसं आणलं, कितीला आणलं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघा आणि कमेंट करा. दिवसभर माझं काय काय काम चालू असतं ना घरामध्ये, तर ती सगळं बघत बसते. आता पण ती बाजूला बसलेली आहे. राणू, आपले राणू, तर आमच्या घरातली कॅट आहे. आम्ही सोबतच राहते, आमच्यासोबतच असते ती. तर तिच्या व्हिडिओ आहेत भरपूर, शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही बघा. आमची राणू मुंबईची राणू येते. ही आमची कुंडी आहे. बादलीच्या तेलाच्या डब्या कापला, त्याच्यामध्ये हे झाड लावलेलं आहे. आता मी हे झाड धुवून आणत आहे. बाथरूममध्ये नेऊन धुवून आणणार आहे सगळं झाड. आपण पूर्ण झाडाची मशागत करणार आहोत. आमची राणूबाई आहे, झाडांचा वास घेते. कोणतं झाड तिच्या पसंतीचं आहे का बघते. तिला गवती चहा आणि दुर्वा आवडतात. तर इथं एक झाड आहे ना, ते गवती चहाचं आहे का ते बघते, चेक करते ती. चेक आता मी आहे ना, जी सुकलेली पानं आहे ना झाडाची, ती मी काढून टाकत आहे. आपण हे सगळं झाड चांगलं व्यवस्थित करणार आहे. एकदा केलं की परत 6 महिने बघायचंच नाही त्याच्याकडं. तसं आपण करणार आहोत. हे ना, याचं पण आपण कटिंग करणार आहोत. हे खत याच्यातच आपण टाकणार आहोत.
आपण जे पानं कापले ना ते पानं याच्यातच टाकले, याचं खत होईल त्याच्यामध्ये आपोआप. झालं. आता आपण त्याला खत घालणार आहोत. शेणाच्या गौऱ्या आहेत, तर शेणखत हे मी टाकत आहे. शेणखत मी टाकलेलं आहे. ते आपोआप जसं जसं आपण पाणी टाकू ना तसं तसं त्याचं पाणी होत जाईल भिजून भिजून, आणि थोडं थोडं होऊन त्याला शेणखत मिळत जाईल. तर अशा पद्धतीने आपण मशागत करत आहोत झाडाची. माती आहे ती आपण टाकणार आहोत. अजून टाकायची आहे. अजून एवढी माती आपण टाकणार आहोत. आता आपण माती टाकलेली आहे. तर ही आपली मशागत करून झालेली आहे. आता पाणी टाकणं बाकी आहे, पण त्याच्या अगोदर आपण याला सुशोभीकरण करणार आहोत कुंडीला. तर बघू आपण काहीतरी आयडिया करू. नंतर मग मी तुम्हाला कुंडीतल्या झाडांची माहिती सांगते. आता आपण कुंडीला गुंडाळलेले आहे, ओढणीचं कापड गुंडाळलेलं आहे. तर आता आपली डिझाईनची कुंडी झालेली आहे. तर मला पेपर आणायचा होता, गिफ्ट पेपर, पण नाही आलं. तेवढ्यामध्ये फूल आलं झाडाला. मग आता आपण घालणार आहोत पाणी. तर आपलं सगळं मशागत करून झालेली आहे. झाड आता सगळं व्यवस्थित आहे. आता झाडामध्ये कोणती कोणती झाडं आहेत, कुंडीमध्ये कोणती कोणती झाडं आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण कुंडी आतमध्ये घेतलेली, नंतर आपण त्याच्यामधले बाथरूममध्ये जाऊन त्याला आंघोळ घालून आणली. त्याच्यामधलं आपण वाळलेले पाला होता ना, तो सगळा कापून घेतला. तोच पाला आपण खत म्हणून त्याच कुंडीमध्ये टाकला. तर टाकाऊपासून आपण टिकाऊ वस्तू बनवणार आहोत. आणि आपण बनवलेले आहे, तुमच्या पुढं समोर आहे की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कसं बनवलं हे मी तुम्हाला अर्धा सांगितलं आहे. तुम्हाला अर्धा माहिती झालं, अर्धा मी तुम्हाला इथून पुढं सांगणार आहे. तर
वाळलेला पाला काढला, तो त्या कुंडीतच टाकला. त्याच्यानंतर आपण गौरीचे म्हणजे शेणाचे तुकडे तुकडे राहतात वाळलेले, ते टाकले की जेणेकरून आपण जसं जसं पाणी टाकू तसं तसं थोडं थोडं त्याचं खत त्याला मिळत जाईल. आणि नंतर आपण माती टाकली, तर माती आहे ना पौष्टिक माती होती ती आपण जी टाकली ती. तर लिंबाच्या झाडाखाली पानं पडतात ना, आणि ती माती आहे, तर ती माती आपण टाकलेली आहे. नंतर आपण पाणी टाकलं, तर पाणी टाकलं. आता झाडाची मशागत आपली झालेली आहे. तर आता हे 6 महिने याच्याकडे बघायची गरज नाही, फक्त पाणी टाकत राहायचं. तर टाकाऊ वस्तू कोणत्या होत्या माझ्याकडं? हे तेलाचा डब्बा आहे, पिवळा तेलाचा डब्बा होता 15 लिटरचा. तर तो मी अर्धा कापला, त्याच्यामध्ये माती टाकून झाडं लावलेली. तर मी ही लिलीची झाडं लावलेली. बल्क आणलं होतं, बल्क म्हणजे कांदे होते मिशोवरून मागवलेले. तर कांद्याचं लिली एवढी बनलेली आहे आणि त्याला फुलं पण आलेली आहे. तर मी जवळून दाखवणारच आहे तुम्हाला. तर ही लिली आहे ना 4-5 कलरची आहे, 4-5 कंद लावलेले आहेत मी. तर आता त्यात कोणते कलर येतात ते नाही सांगता येणार, येतील तेव्हा आपल्याला बघायला मिळेल. पण सध्या तरी पांढरा लिलीला आलेलं आहे. तर हे 4-5 कांदे लावलेले मी, तर त्यातलं एकाला फुलं आलेले आहेत. आणि हे पण आहे ना जास्वंदाचं फूल आहे, जास्वंदाचं झाड आहे. याला पण एकदा फूल आलेलं, पण नेमकं त्यावेळेला मी गावी गेलेली, तर मला बघायचं होतं कोणत्या कलरचं आहे. पण त्याला कळी दिसत होती की पिवळ्या कलरची कळी होती. मी गावाला गेल्यावरती फुललं ते, त्याच्यामुळं मी फूल व्हिडिओ किंवा फोटो काढला नाही. इकडं एक छोटी लिली आहे, ही आमची रानूबाई खात होती. हे छोट्या लिलीचं झाड आहे, छोटे पानं आहेत. तर मी कट केलेले आहेत, जे जास्त नको अडचण व्हायला म्हणून. ही छोटी लिली आहे, इथं आहे ती. तर अशा पद्धतीने. आणि आता इथं छोटी लिली, मोठे 4-5 कांदे आहेत लिलीचे, आणि हे 4-5 झाडं आहेत आता. तर एकाला फूल आलेले आहे लिलीला, पांढऱ्या कलरचे, आणि 2 झाले. हे जास्वंद आहे, ते पण मी मिशोवरूनच मागवलेलं आहे. ते पण छोटंच होतं, असं 5-5 इंचाचेच झाडं देतात मिशोवाले. तर ते पण मी वाढवलेलं, मोठं झालं होतं. पण मी मागे एकदा कटिंग केलं फूल येऊन गेल्यावरती, आता परत कटिंग केलेलं आहे. आता मी तुम्हाला मेन झाड सांगणार आहे, पण सांगते. हे बेलाचं झाड आहे, आणि बेलाचं झाड फांदीपासून आलेलं आहे. माझी फ्रेंड आहे, त्यांच्याकडून आम्ही सगळ्यांनी फ्रेंडशिप ग्रुपने त्यांच्याकडून बेलाचे फांद्या घेतलेल्या आणि सगळ्यांनी लावलेल्या आहे. सगळ्यांचे झाडं मोठे झालेले आहेत. मी नंतर लावलेली, कारण मी गावी गेली होती म्हणून मला मिळाली नव्हती. तर नंतर मग मी मागवून घेतली, आणि आता माझ्याकडं पण बेलाचं झाड आहे. आणि अजून मेन गोष्ट आहे की ते बेलाचं झाड आहे ना 5 पानांचं आहे, 5 पानांचं बेलाचं झाड आहे. तर ते आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला लिलीचं झाड, लिलीचे फुलं, जास्वंद, छोटी लिली आणि बेलाचे पानं दाखवणार आहे. की एका याला फांदीला 3 पानाचं तर आपण बघितलेलं आहे. माझ्याकडे इथं पण आहे, गावी पण आहे. पण हे 5 पानांचं बेलाचं पान आहे. तर तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण बघणार आहोत झाडांची माहिती. आणि हे जास्वंद आहे, कटिंग केलं आता. ही छोटी लिली आहे, ही मोठी लिली आहे. तर हे 4-5 प्रकारचे कंद आहेत खाली. हे 4-5 कंद लावलेले मी, त्यातलं एक आलं आहे, एकाला फूल पण आलं. हे बघा, म्हणजे अक्षरशः मी छोट्यापासून तयारी करून झालेलं आहे ते तयार झाड. आणि टाकाऊपासून टिकाऊ आपण तयार केलेलं आहे. तर हे आहे बेलाची फांदी. तर मी फांदी लावलेली, फांदीचं एवढं झाड झालेलं आहे, 3-4 महिन्यामध्ये झालं आहे. तर हे बेलाला 3 पानं, हे 3 पानं.
हे 3 पानं, हे पण 3 पानं, हे 3 पानं. मग 5 पानं कुठं आहे? हे 3च पानं आहे सगळे, हे खाली सगळे 3च पानं आहे. तर आता मी तुम्हाला 5 पानं दाखवत आहे. हे बघा, हे 5 पानं आहे. हे पुढे 3 आहे, मागे 2 पानं आहे आणि अजून इकडं याला 4 पानं आहेत. एक गळून गेलं त्याचं आता माझं धुताने. तर हे झाड 5 पानांचं आहे. बघा, इथं पण 5 पानं आहेत. तर आपल्याला एक पान तर मिळालेलं आहे 5. हे बघा, हे 5 पानं आहेत. हे बघा, एकाच याला फांदीला 5 पानं आहेत. तर हे 5 पानांचं बेलाचं झाड आहे. तर ते जसं जसं मोठं होत जाईल ना, तसं तसं त्याला जास्त 5-5 पानं येतील. नंतर सगळेच 5-5 पानं येतात. तर अशा पद्धतीने हे मी तुम्हाला बेलाचं झाड दाखवलेलं आहे. तर तुम्ही पण फांदी आणून लावू शकता. आपलं साधं बेल पण येतं आणि 5 पानांचं बेल पण फांदी लागते. तर मी फांदीच लावलेली आहे. इकडं एक, इथं आहे, इकडून मागे आहे. हे 3 पानांचं आहे, हे 3 पानांचं आहे, हे 5 पानांचं आहे. तर परत एकदा दाखवते. हे 5 पानांचं बेलाचं झाड आहे. मला तोडायचं नाही आहे ते. तर असं हे बेलाचं झाड आहे. तर हे टाकाऊपासून टिकाऊ मी बनवलेलं आहे. तर मी थोड्या वेळाने परत बाहेर ठेवून देणार आहे कुंडी. तर असं तुम्ही पण असेच झाडं लावा आणि त्याला काही जास्त मेहनत पण नाही लागत, पैसे पण नाही लागत. घरातल्याच वस्तू आहे आणि फांद्या पण मिळतात कुठे पण. तर अशा पद्धतीने माझी कुंडी तयार आहे. तुम्ही पण अशीच कुंडी तयार करा आणि घरातली घरातच आपण तयार करू शकतो. तोडते मी बेलाचं पान. हे बेलाचं पान आहे. हे बेलाचं पान आणि हे फूल आपण स्वामींना ठेवणार आहोत, स्वामींच्या फोटोला ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने मी झाडाची माहिती दिलेली आहे. मशागत पण केली आपण त्याची आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते झाडं आहे ते पण आपण जाणून घेतलेले आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरी अशीच कुंडी तयार करा आणि आपल्या घराची शोभा वाढवा. आणि आपल्याला एक आनंद असतो की आपण मेहनतीने आपण झाड बनवलेलं असतं. तर आज माझ्या झाडाला फुलं पण आलेले आहे आणि 5 पानांचं बेल म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. ते पण माझ्या झाडाला आलेलं आहे आणि मी ते स्वामींना वाहिलेलं आहे. तर स्वामींची कृपा आमच्यावरती आहे, तुमच्यावरती पण असू द्या. तुम्ही पण झाड लावा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.